नमस्कार सर्व यूट्यूबकरांना, कसे आहात सगळे? आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या या ब्लॉगमध्ये. आणि आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आता ना दिवाळी, दसरा आणि नवरात्री हे सगळे सीझन सणावाराचे चालू झालेले आहेत आणि आपल्याला घरातल्या बायकांना तर फक्त एकच गोष्ट करायची असते, ती म्हणजे घराची साफसफाई. तसं तर आपण कंटिन्यूअस घराची साफसफाई करत असतो, पण जरा डीप क्लीनिंग करायची राहून जाते, स्किप होते. त्यामुळे आता मी पण तयारीला लागलेली आहे डीप क्लीनिंगच्या. तर तुम्ही बघू शकता, आत्ता मी पंखा साफ केला होता ना, तर त्याची स्पीड एवढी वाढली की नाही. आता मी सगळ्या घराची साफसफाई करून घेते आहे. त्यानंतर ना मला सगळं किचन वगैरे आवरून घ्यायचं होतं. सगळा पसारा काढलेला होता मी आज घरातला. रोजचं काम करून डीप क्लीनिंग करायला फारच अवघड आहे, कारण की लड्डू आता सध्याला लहान आहे आणि तो लहान असल्यामुळे ना फारच चिडचिड करतो, रडतो, कुणाजवळ राहत नाही. त्याला सतत मीच पाहिजे असते. त्यामुळे ना तो जास्त न राहण्यामुळेच माझी ही डीप क्लीनिंग करायचं राहून जातं. तरी दर महिन्याला मी प्रयत्न करते मी डीप क्लीनिंग करावी म्हणून आणि करतेसुद्धा. पण तरीही बघा ही धूळ किती झालेली आहे घरामध्ये. फारच धूळ होते आजकाल घरात. आणि ही जी खिडकी दिसतीये फक्त एवढीच खिडकी आहे रूमला आणि तेवढ्याशा खिडकीतून इतकी धूळ कशी येते तेच मला कळत नाही. आणि हे बघा, हे सगळं माझं सामान आहे टेलरिंगचं, कारण मी कपडे वगैरे शिवत होते अगोदर लड्डू होण्या अगोदर. आणि जसा लड्डू झाला आहे ना तसं मला हे करायला वेळच मिळत नाही, कारण काम आणि लड्डू एवढंच माझ्या हातात असतं फक्त. आणि सध्याला मशीनही खराब झालेली आहे, ती सुधारून आणायची होती. पण मी म्हटलं सध्याला रिपेअर करणं ते गरजेचं नाही आहे, कारण लड्डू काही करूच देत नाही, त्यामुळे कशाला रिपेअर करायची असं माझं म्हणणं आहे. जेव्हा लड्डू शहाणा होईल, थोडा समजदार होईल, तेव्हा मी सगळं करायला लागेल परत. आणि हे बघा, हा चौरंग वगैरे लग्नातला घेतलेला आहे. सगळ्या गोष्टी माझ्या आवडीच्याच घेतलेल्या होत्या मी. आणि घेताना एवढी हौस असते, हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे आणि नंतर हे असं ठेवून द्यावं लागतं. काहीच उपयोगात येत नाही. त्याच बहाण्याने सगळे लग्नातले भांडे वगैरे काढून बघितले. त्यात ज्या गरजेच्या गोष्टी होत्या त्या वरती काढून ठेवल्या आणि जे नव्हतं लागत ते बॉक्समध्ये मी पॅक करून ठेवलं होतं. आणि काही काम करताना माझ्याकडून काही गडबड नाही होणार हे शक्यच नाही आहे. काही ना काही तूट-फूट, पड-झड माझ्याकडून होतच असते. आत्ता पण माझ्याकडून तुटलं, पडलं असं चालूच असतं. तर ना वरती बडीशोप ठेवायसाठी पानपुडा नव्हता ना, त्यामुळे मी हा नवीन पानपुडा काढला होता. अगोदर होता एक, पण तो खराब झाला होता म्हणून हा नवीन काढला. डिनर सेट वगैरे काढले आणि बाकी जे न लागणारं सामान होतं ना, ते सगळं पॅक करून ठेवलं होतं टेप वगैरे लावून बॉक्सेसमध्ये. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या की लागणार पण नाहीत, त्या पण मी सगळ्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवलेल्या आहेत. आणि ही भांडी जर अशीच ठेवून दिली ना, तर त्यावर धूळही फार बसते आणि चांगलंही दिसत नाही. आणि जर वरती एवढे सगळे भांडे आहेत, तर त्यामुळे मी म्हटलं सध्याला नवीन भांडे काढायची गरजच नाही आहे. त्यामुळे मी हे सगळे भांडे पॅक करून ठेवून दिलेली आहे. जेव्हा गरज वाटेल काढायची, तेव्हा मी नक्कीच हे भांडे वापरायला काढेल. लड्डूला आईबाबांकडे देऊन मी ही सगळी साफसफाई करत होते आणि लड्डूची कमाल आहे, लड्डू फार वेळ त्यांच्याजवळ बसलेला होता. आणि मी ना मधामधात त्याला घेऊन त्याला झोपवण्याचा प्रयत्न पण करत होते, पण तो काही झोपत नव्हता. त्यामुळे मी ना त्याला आईबाबांकडे देऊन माझं काम चालू ठेवलं होतं. आणि हे बॉक्सेस सगळे पॅक करून मला वरती ठेवायचे होते आणि हे ठेवताना तर माझे नाकी नऊ झाले होते, कारण उचलता उचलत नव्हते बॉक्स आणि हे एकावर एक ठेवून दिले होते मी. त्यामुळे मला ना फारच जड जात होतं उचलण्यासाठी. तरी कसंबसं मी त्यांना वरती ठेवून दिलं आणि त्यानंतर हे बघा, ही रूम अशी साफ केलेली आहे. सगळी धूळ चकाचक केल्यानंतर किती छान दिसतंय बघा. आणि प्रयत्न करेल मी अशाच कंटिन्यू साफसफाई करण्याचा. आणि लड्डू आता सध्या लहान आहे, तर माझ्याकडून शक्य होईल की नाही हे माहिती नाही. पण जसा-जसा तो मोठा होईल तसा-तसा तो त्याला समजेलही आणि तो राहीलसुद्धा. आणि हे बघा, मला अशी सवय आहे, काही पण कॅडबरी वगैरे खाल्ली तर त्याचे रॅपर्स ना मी सांभाळून ठेवते. तर कोणाकोणाला अशी सवय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आत्ता तर वय एवढं झालेलं नाही, तरी पण अशी कंबरची बँड वाजलेली आहे ना की काय सांगू. कुठलंही काम करायला घ्या तर अगोदर कंबरच दुखते. तर असं लड्डूला ना थोडं बरं वाटत नव्हतं, त्याला सर्दी खोकला झालेला होता. त्यामुळे मग त्याला घेतलं, पलंग वगैरे आवरला, मग त्याला रूममध्ये आणून त्याला अगोदर मी औषध पाजवलं.
तितक्यात त्याच्या बहिणी आल्या कुरकुरे घेऊन. त्यांना पॅकेट फोडता येत नाही तर त्या मला फोडून मागत होत्या. आणि इकडे बघा अंशूचे चाळे आणि त्यानंतर तन्वी पण आली होती तिच्या मागून. ती पण बघा किती मस्ती करते. असंच दोघ्या बहिणींची मस्ती दिवसभर सुरूच असते. आणि त्या लड्डूला पण शांतपणे झोपूच देत नाहीत. त्यामुळे मी ना त्यांना बाहेर खेळायला पाठवत असते. कारण त्या घरात असल्या का त्यांचा धिंगाणा असतो आणि लड्डू मग झोपतच नाही आणि मग माझे कामं तसेच राहून जातात. मग काय लड्डूला थोडं औषध पाजलं, त्याच्याबरोबर थोडे खेळले आणि नंतर त्याला झोपवलं. रूममध्ये फारच पसारा झालेला होता. मग मी त्याला ना हॉलमध्ये झोपवलं होतं आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागले होते. कारण पसारा एवढा पडलेला होता ना, ते बघून बघूनच मला मग कंटाळा आला असता जर लड्डूजवळ थोडा वेळ थांबले असते तर. आणि सगळी साफसफाई केली, काच वगैरे पुसले ड्रेसिंग टेबलचे, कपाटाचे आणि त्यानंतर ना बेडशीट वगैरे अंथरून छान पलंग वगैरे सेट करून घेतला आणि लड्डूला परत पलंगावरती झोपवलं होतं. हे डब्बे वगैरे मी ना कालच घासून ठेवले होते, पण रूमची साफसफाई करताना परत त्यावर धूळ पडली. मग मी परत त्याला पुसून घेतलं आणि ते रॅकवर लावायचे होते, पण किचनमध्ये पूर्ण पसारा होता ना, त्यामुळे मी ते रूममध्येच ठेवून दिले होते घासून. आणि आता मी ना किचन आवरल्यानंतर ते डब्बे पण किचनमध्ये छान लावून ठेवणार आहे. आणि कचरा तर एवढा निघाला होता की फारच, दाराला वगैरे सगळीकडंच असे जाळे झालेले होते. मग सगळे जाळे वगैरे साफ करून घेतले आणि झाडझूड केली, घर वगैरे पुसलं. तर असा होता माझा हा ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या अगोदरचे पण व्हिडिओज बघा. आणि बघा रूम किती छान दिसत आहे.